Hello students. In the last video we have seen A.G. Gardiner's essay on saying please, where he has given us example of a liftman and the person who didn't said good morning and the consequences which have happened. Now let us move forward towards our second part. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him, while it is true that there is no law that compels us to say please. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. रायटर काय म्हणतो बघा की आपल्याला जरी लिफ्टमॅनच्या बद्दल समर्थन करायचं असेल किंवा लिफ्टमॅनच्या बाजूने जो निकाल दिला, त्याला शिक्षा दिली, ह्या निकालाबद्दल जरी आपल्याला समर्थन करायचं असेल तरीसुद्धा आपण असं म्हणू शकतोय की कदाचित आपली सहानुभूती त्याच्याकडे असेल, पण त्या ठिकाणी आपण असं आणखी म्हणू शकतो की कुठलाही कायदा आपल्याला प्लीज म्हणण्यासाठी कंपल्शन करू शकत नाही. रायटर म्हणतोय की आपल्या समाजामध्ये फार जुन्या काही प्रथा परंपरा आहेत, पवित्र मानलेल्या गोष्टी आहेत कायद्यापेक्षा, आणि त्यामुळंच आपल्या देशामध्ये सुसंस्कृती किंवा सगळ्या जगामध्ये टिकून राहिलेली आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत आणि त्यामुळंच आपण सर्वजण व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं वागत असतो आणि त्यामुळं त्या समाजामध्ये सिव्हिलनेस राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड एक्नॉलेज अ सर्व्हिस. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग्स. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take, instead on the basis of superiors dictating to inferiors. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. रायटर म्हणतो की आपल्या समाजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण अशा काही मॅनर्स आपल्याकडे असायला पाहिजेत आणि त्यामुळंच सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशामधली किंवा जगामधली सुसंस्कृती टिकून राहिलेली आहे. प्लीज आणि थँक्यू हे जे वर्ड्स आहेत ते वापरल्यामुळं आपल्या समाज जीवनामध्ये काही बदल होत असतात, छोटे मोठे बदल होत असतात. ते आपलं एक कर्टसी दाखवल्यासारखं आहे, आपली विनम्रता दाखवल्यासारखी आहे आणि त्या विनम्रतेमुळं आपल्या जीवनरूपी मशीनचं इंजिन व्यवस्थित रन होणार आहे, व्यवस्थित चालणार आहे, त्याला ऑइलिंग व्यवस्थित होणार आहे. ते आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा एकामेकांशी कम्युनिकेशन करत असतो, कॉन्व्हर्सेशन करत असतो, त्यावेळेला हा नियम आहे गिव्ह अँड टेक. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर रिस्पेक्ट द्याल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. असं नाही आहे की आपण आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या, इन्फेरियर असणाऱ्या, आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या लोकांवरती आपण डिक्टेटिंग करू नाही शकत, आपण हुकुमशाही गाजवू शकत नाही. आता तो माणूस जरी चांगला मोठ्या पदस्थ होता तरीसुद्धा लिफ्टमनला त्यानं रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होता. आपण एकदम आपलं मन खराब आहे असं म्हणायला लागेल की जेव्हा आपल्याला दुसऱ्यांची सेवा घेताना आपण त्यांना काय करू, वर्चस्व गाजवू, हुकुमशाही दाखवू आणि मग त्या ठिकाणी फक्त अँगरच निर्माण होईल, रागच निर्माण होईल, ओन्ली रिसेंटमेंट निर्माण होईल, तिथे गुड फिलिंग्स निर्माण होणार नाहीत. फर्दर द रायटर सेज, आय शूड लाईक टू फीचर in this connection my friend the polite conductor. By this discriminating title I do not intend to suggest a rebuke
to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. रायटर म्हणतो की ह्या कनेक्शनमध्ये माझ्या जो मित्र आहे अगदी विनम्र असणारा तो कंडक्टर, त्याच्याबद्दल ह्यासाठी मला सांगावसारखं वाटते. ते कंडक्टर म्हणतायत याचा अर्थ त्यांनी त्याच्यामधून कुठलीही नापसंती रिब्यूक करत नाही आहेत. तो इन जनरल जे कंडक्टर्स आहेत त्यांच्याबद्दलची तो नापसंती व्यक्त करत नाही आहे. त्याच्या उलट त्यांना असं सांगायचं आहे की काही लोक अशी असतात की जी त्या ठिकाणी अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेले असतात. आणि असाच हा माणूस होता की इतर जे बस कंडक्टर्स आहेत त्यांच्यापेक्षा हा वेगळा माणूस होता. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लीझंट स्पेसिमन who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. रायटर म्हणतोय की काही स्पेसिमन, काही कंडक्टरमधल्या काही जमाती ह्या अशा असतात की ज्यांना आपले पॅसेंजर्स म्हणजे आपले शत्रू वाटत असतात. त्यांना असं वाटत असते की ही माणसं म्हणजे मला फसवण्यासाठी आहेत, बरोबर मला फसवतील काही कारणानं पैसे देण्यामध्ये वगैरे. आणि त्यामुळं त्यांना जर ऑनेस्ट प्रामाणिक ठेवायचं असेल तर मला जोरानं आवाज काढला पाहिजे, मला चिडलं पाहिजे त्यांच्यावरती, तरच ते काय करणार आहेत, शांत राहणार आहेत आणि व्यवस्थित आपल्याला रिस्पेक्ट देणार आहेत आणि पैसे वगैरे व्यवस्थित देणार आहेत. बट धिस टाईप इज रेअर रादर दॅन इट यूज्ड टू बी. I fancy the public owes much to the underground railway company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. रायटर म्हणतो की पण त्याला जो कंडक्टर भेटलेला होता तो तसा रेअर टाईपमध्ये होता, दुर्मिळ असावा. कदाचित दुर्मिळांमधला दुर्मिळ असं त्यांना म्हणलेलं आहे. ते काय करतात तर लोकांची दुःख कदाचित या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीनं जाणून घेतलेली होती आणि त्यामुळं चांगले कंडक्टर्स त्यांनी त्या बसवरती ठेवलेले होते. त्यांना एक स्टँडर्ड त्यांनी आपल्या नोकरांमधला कंडक्टर असतील, बस ड्रायव्हर असतील यांच्यामधला टिकवलेला होता आणि तो स्टँडर्ड, तो दर्जा ते व्यवस्थित टिकवतात काय ह्याचंही ऑब्झर्वेशन होत होतं. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आता असं केल्यामुळं काय होतं आहे की फक्त जे काही प्रवास करणारे लोक आहेत त्या प्रवास करणाऱ्या लोकांना तुम्ही प्लीझंट, आनंदी बनवत नाही, पण त्याचबरोबर तुम्ही एक चांगली सामाजिक सेवा पुरवत असता. लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॅरेग्राफ. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फीलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर member of that class. I first become conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. रायटर पुढे जाऊन म्हणतो की अशा टाईपचे कंडक्टर असल्यामुळे त्या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीमध्ये त्यांच्याबद्दल अनफ्रेंडलीनेस, मित्रत्वाचे संबंध असणार आहेत. अनफ्रेंडलीनेस काही असायचा गरजच नाही आहे. आणि त्यांना आपण जे ह्या समाजातले हे जे काही कंडक्टर त्या कंपनीचे आहेत त्यांना आपण सॅल्यूट देतो असं म्हणतात. आणि तो जो कंडक्टर त्यांना भेटलेला होता त्याचा त्याचा अनुभव त्याला एके दिवशी आला की ज्या वेळेला गडबडीमध्ये आपले नरेटर एजी गार्डिनर त्यांनी बसमध्ये प्रवास करायला सुरुवात केली. त्यांनी बसमध्ये चढले आणि बस चालू झाली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मी माझ्या पाकिटामध्ये पैसे न घेता आलेलो आहे, हे तेव्हा त्यांना लक्षात आलेलं आहे. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द मिक्स्ड फीलिंग विच
the discovery arises. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. रायटर म्हणतो की प्रत्येकालाच असे अनुभव कधी ना कधी येतात की आपण पैसे घरात विसरतो आणि बसमध्ये चढतो किंवा बाहेर जातो खरेदीला, खरेदी करतो आणि लक्षात येतं पाकिट विसरलेलं आहे. रायटर म्हणतो की अशा वेळेला आपल्याला असा अनुभव येतो आहे की त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती मिक्स्ड फिलिंग्स असतात. भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कुठल्या असतात बघा, एक तर भावना असते यू लुक लाईक फूल, तुमचं मूर्ख बनलेलं असता आणि त्याचबरोबर तुम्ही नेवसुद्धा वाटत असता, अप्रामाणिकसुद्धा वाटत असता लोकांना. नेव ॲट द वर्स्ट, काही लोक तुमच्याकडे संशयानं बघत असतात की हा फसवाफसवी करायला लागला आहे आणि आपल्या डोक्यावरती असे फिलिंग असते की आपण मूर्ख ठरलेलो आहे, आपण विसरून कसं आलो. ह्या मिक्स्ड फिलिंग्स असतात. यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक, नाव देन off you get. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. मग काय होतं बघा, असं झाल्यानंतर कंडक्टरची रिॲक्शन काय असते. तुम्हाला याचं आश्चर्य वाटायला नको की कंडक्टर तुमच्याकडं शांत नजरेनं बघतो, कारण असे बरेच वेळेला त्याला अनुभव आलेले असतात आणि त्यामुळे तो शांत नजरेनं बघतो आणि शांतपणे सांगतो, हां मला माहीत आहे ही सगळ्यात जुनी युक्ती तुम्ही वापरत आहात, पैसे नाही म्हणून सांगायचे आणि फुकट प्रवास करायचा, ठीक आहे आता उतरा तुम्ही, असं म्हणतात. आणि मग समजा एखादा कंडक्टर जरी चांगला असला अशापैकी आणि तुम्हाला जरी खाली त्यांना असं न दंड करता वगैरे उतरू दिलं तरीसुद्धा तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, घरी परत जायला लागणार आणि मग पैसे घेऊन मग पुन्हा तुमचा प्रवास करायला लागणार. मग तुम्हाला ते काय होणार आहे, सगळं इनकन्व्हिनियंट होणार आहे. तुम्हाला ते कन्व्हिनियंट होणार नाही, सोयीचं होणार नाही आहे, तुमची ट्रेन चुकणार आहे, कदाचित तुम्ही तुमची एंगेजमेंटसुद्धा चुकण्याची शक्यता आहे. असं झाल्यानंतर हॅविंग सर्च्ड माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आय टोल्ड the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. आता आपल्या नॅरेटरनं उदासपणे सगळे खिस्से तपासायला सुरुवात केली, बट इन व्हेन, पण काही उपयोग झाला नाही. काही सुट्टे पैसे, कॉपर्स ज्याची काही जास्त व्हॅल्यू नाही असे कॉईन्स त्याला काही हाताला लागले, पण त्यांच्याकडं पेनी मात्र नव्हतं, पैसा नव्हता तिकिटासाठी लागणारा. शेवटी अगदी प्रामाणिकपणाचा आव आणून चेहऱ्यावरती जेवढं शक्य आहे असा प्रामाणिकपणाचा आव आणून रायटरनं आपल्या एजी गार्डिनरनी सांगायचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं की मला आता घरी गेलं पाहिजे पैसे आणण्यासाठी, असं म्हणून सांगितलं आणि मला तिकिटासाठी पैसे मी पे करू शकत नाही हेही कबूल केलं. कंडक्टर का चांगला म्हणलेला आहे, दुर्मिळातलं दुर्मिळ का म्हणलेलं आहे, तर त्याचं उदाहरण तुम्हाला इथे मिळते. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. वेअर वूड यू वॉन्ट टू गो? अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. रायटर जेव्हा पैसे नाही म्हणून सांगतोय त्यावेळेला तो कंडक्टर म्हणते, हां काही गरज नाही आहे तुम्हाला उतरण्याची, असू दे असू दे. मग रायटर म्हणते ऑल राईट म्हणजे कसं काय, पण माझ्याकडे एक कॉपर देखील नाही आहे. त्यावेळेला तो कंडक्टर म्हणते, हो राहू दे, मी तुमच्यासाठीचं तिकीट मी बुक करेन, तुम्हाला कुठे जायचं आहे बरं. आणि त्यांना बंडल ऑफ तिकीट्स त्याच्या हातामध्ये द्यायचा प्रयत्न केला. असं वाटायला लागलेलं होतं, इतका बिनधास्तपणे तो कंडक्टर त्याच्यासाठी तिकीट बुक करत होता की रायटरला वाटते की तो कदाचित ह्या बँकपासून कदाचित मला हाँगकाँगला जाण्यासाठीचं तिकीट द्यायलासुद्धा तो तयार होता, असा आविर्भावात त्यानं विचारलेला आहे. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and
As he gave me the ticket, I said, "But where shall I send the fare?" "Oh, you will see me someday." "All right," he said cheerfully. He turned to go, and then, luckily, my fingers, still wandering in the corner of my pockets, lighted on a shilling, and the account was squared. आणि मग त्या ठिकाणी आपल्या रायटरला त्यानं सांगितलं की तुम्हाला कुठे जायचं आहे विचारलं गेलेलं होतं. आणि मग त्याने ते तिकीट दिलं त्याला, आपल्या रायटरला. रायटरने विचारलं की मी तुम्हाला पैसे परत कसे पाठवू शकतो आहे. तो म्हणतो की काही गरज नाही आहे लगेच पैसे पाठवण्याची, तुम्ही मला कधी ना कधी बसमध्ये भेटणार आहात पुन्हा, त्या दिवशी तुम्ही देऊ शकता. अगदी आनंदानं, म्हणजे असं कुठल्याही चेहऱ्यावरती वाईट भाव नव्हते, हा पैसे मिळेल काय नाही हे परत, असे कुठलेही भाव नव्हते. आणि मग तो माणूस कंडक्टर पुढे गेला बाकीचं त्याचं काम आवरण्यासाठी. आणि आपले रायटर आपल्या खिसे त्या ठिकाणी साचपडतच होते. आणि लकीली, नशिबानं, ते शोधता एका कॉर्नरमध्ये त्याला शिलिंग मिळाले, त्याला पैसे मिळाले. आणि ते जे अकाउंट होतं ते सेटल झालं. म्हणजे त्याचं जेवढं फेअर होतं ते फेअरचे पैसे, तिकिटाचे पैसे त्याला मिळाले आणि त्यानं लगेच ते देऊन टाकले. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, बट दॅट द फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की जो आनंदाचा चैतन्याचा झरा त्या कंडक्टरनं दिलेला होता, त्याची जी अगदी चांगली ॲक्शन होती, चांगल्या स्वभावानं जी कृती केलेली होती, त्यामुळं आपल्या रायटरला एक चांगलं चैतन्य आणि आनंद त्यानं द्यायचा प्रयत्न केलेला होता. तो आनंदाचा ठेवा अजिबात कमी होणार नव्हता. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. "Sorry sir," he said. आणखी काही दिवसानंतर त्याचा एक पायातलं दुखणारं बोट होतं, ते बोट जोरानं बसमध्ये तुडवलं गेलं. आपले रायटर डबल डेकर बसमध्ये, टॉप ऑफ द बसमध्ये, वरच्या मजल्यावरती त्या ठिकाणी वाचत बसलेले होते. अननोईंगली कुणीतरी त्यांचा जोरात पाय तुडवलेला गेलेला होता, बोटं तुडवली गेलेली होती आणि जे दुखणारं बोट होतं तेच तुडवलं गेलेलं होतं. रागानं आपल्या नॅरेटरनी, एजी गार्डिनरनी चिडखोर भावनेनं त्यांच्याकडं बघितलं तर तो त्यांचा मित्र जो कंडक्टर होता तोच होता. आणि तो अगदी आनंदी चेहऱ्याचा, आनंदी फेसचा कॉन्टेनन्स त्या चेहऱ्याचा तो त्यांचा कंडक्टर मित्र होता. सगळा राग काय झाला असेल आपल्या नॅरेटरचा बघा. त्या माणसानं कधी मदत केलेली होती, एकदा मदत केलेली होती आणि त्यामुळंच जरी रागानं तो ॲगोनीनं बघत होता, पण लगेचच त्यानं बघितल्यानंतर तो कंडक्टर म्हटला, "सॉरी सर, मला माफ करा." पुढे जाऊन काय म्हणतो बघा तो, "आय नो दीज आर हेवी बूट्स. Got them because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. Hope I didn't hurt you, sir." He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. आणि मग त्यावेळेला तो सॉरी म्हणतोय आणि म्हणतोय, "मला माहीत आहे की माझे हे फार जड असणारे शूज आहेत, जड असणारे बूट्स आहेत, पण मी का घातलेले आहेत, कारण बऱ्याच वेळेला माझे पाय तुडवले गेलेले आहेत आणि त्यामुळं मी आता हे हेवी बूट्स वापरतो आणि मी आता लोकांचे पाय तुडवत जातो आहे. आणि असं मी मला असं वाटतंय की तुमचे पाय मी जोरात हर्ट केलेले आहे, तुम्हाला इजा पोचवलेली आहे ना आहे." पण म्हणताना कसं म्हणतोय, "मला वाटते की मी तुम्हाला इजा पोचवली नाही ना सर." असं म्हणल्यानंतर पुढे जाऊन रायटर म्हणतोय, त्याला खरोखरच दुखऱ्या पायावरती, दुखऱ्या बोटावरती तुडवलेलं होतं, वेदना तर झालेल्या होत्या, पण तो कंडक्टर इतका चांगला होता की त्यानं, आपल्या नॅरेटरने त्यांना ॲश्युअर्ड केलं, त्याला खात्री दिली की नाही 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 मला काही झालं नाही, मला काही त्रास झाला नाही, मला काही इजा झाला नाही, अशी खात्री त्याला दिलेली आहे. आफ्टर धिस I began to observe him whenever I board his bus
and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. त्यानंतर आपल्या रायटरने त्याला ऑब्झर्व करायला सुरुवात केली, त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केलं. जेव्हा जेव्हा त्याच्या बसमध्ये हे चढायचे तेव्हा तेव्हा त्याला बघितल्यानंतर अगदी विलक्षण आनंद आपल्या रायटरला मिळायचा. कारण का, त्याचा जो स्वभाव होता तो कॉन्स्टंट, कायमचाच चांगला स्वभाव होता. त्या ठिकाणी त्याच्याकडं अनलिमिटेड फंड ऑफ पेशन्स, त्याच्याकडं अनलिमिटेड अमर्याद अशी सहनशीलता होती आणि त्याच्या पॅसेंजरला सर्वात चांगलं सर्व्हिस देण्याची त्याला एक देणगी मिळालेली होती. आपला नॅरेटर बघतोय की कायम तो लोकांना मदत करण्यासाठी धावत असतोय. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children, as solicitous as a father. जेव्हा जेव्हा पॅसेंजर्स त्याच्या बसमध्ये चढायचे, जर समजा पाऊस असेल तर पटकन तो त्या ठिकाणी छत्री घेऊन येणाऱ्या पॅसेंजरला पटकन पुढे जाणार आणि लगेच बोलवणार, आत या पटकन आत या, आतमध्ये भरपूर जागा आहे. ओल्ड पीपलनासुद्धा तो आपल्या मुलांप्रमाणे अगदी कन्सिडरेट होता, त्यांची काळजी घेणारा होता. लहान मुलांशी तो कसा वागायचा, एखादा काळजीवाहू पालक असावा, सोलिशियस, केअरटेकर, केअरिंग कन्सर्न असणारा असे जे वडील असतात त्याप्रमाणे त्या लहान मुलांसाठी असायचा. ही हॅड इव्हिडंटली अ पिक्युलिअरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. बघा, म्हाताऱ्या लोकांबरोबर मुलांप्रमाणे वागायचा, त्यांचा स्वतःचा मुलगा पुत्र असावा असा वागायचा. लहान मुलं असायची त्यांच्याबरोबर वडिलांच्या नात्यानं काळजी घेणाऱ्या वडिलांप्रमाणे वागायचा. आणि जी तरुण लोकं असायची त्यांच्याबद्दल एक उबदारपणा त्याच्या मनामध्ये असायचा आणि कायम त्यांच्याशी चेष्टा मस्करी, त्यांना आनंदित करण्याचा तो प्रयत्न करायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पॅव्हमेंट. ही वूड कॉल टू बिल in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. जर समजा गाडीमध्ये एखादा अंध व्यक्ती चढला तर तो काय त्याची काळजी घ्यायचा, तर तो त्याला आणून बरोबर सेफली बसवायचा पण आणि उतरण्यासाठी मदत करायचा आणि त्या पॅव्हमेंटवरती, त्या फुटपाथवरती तो उतरेपर्यंत त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित त्याची काळजी घ्यायचा. काही वेळेला तो त्या कंडक्टर, त्याचं नाव बिल आहे, त्या बिलला सांगायचा थोडा वेळ थांब आणि मग त्या माणसाला घेऊन रोड क्रॉस करून द्यायचा किंवा त्याला कोपऱ्यापर्यंत पोचवून यायचा. सेफली, अगदी सुरक्षितपणे त्याच्या मार्गावरती त्यांना शोधून त्या ठिकाणी सोडून यायचा. इन शॉर्ट, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात जर त्या कंडक्टरबद्दल सांगायचं झालं तर त्यानं असं वातावरण निर्माण केलेलं होतं, त्यानं असं वातावरण प्रोड्यूस केलेलं होतं की ते गुड टेम्पर, लोकांची मानसिकता चांगली राहायची आणि पूर्णतः त्या प्रवासामध्ये काइंडलीनेस, दयाळूपणाचा एक धडा मिळून जायचा. असा धडा की कसं माणसानं सभ्य असलं पाहिजे आणि ती नैसर्गिक सभ्यता, ओढून ताणून नाही. टीचर मार्क देणार नाही तोरला म्हणून दाखवलेली सहानुभूती किंवा दाखवलेला रिस्पेक्ट वेगळा, हा मात्र त्याच्याकडे असणारी नम्रता, विनम्रता ही नॅचरल होती, नैसर्गिक होती. आणि चांगले सुसंस्कार, चांगले शिष्टाचार त्याच्याकडं कसे असावेत त्याच्याबरोबर प्रवास केल्यानंतर त्याचा धडा आपल्या नॅरेटरला मिळतो आहे. आय होप यू मे हॅव अंडरस्टँड द सेकंड पार्ट of this on saying please and the writer's view about it. He has given us example of a good conductor and he has even urged us how we should behave in society. आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे हेही आपल्याला ह्या ठिकाणी त्या कंडक्टरच्या रूपानं सांगण्याचा, मेसेज देण्याचा आपल्या एजी गार्डिनर यांनी प्रयत्न केलेला आहे.
आपण पुढच्या भागामध्ये आपण ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघणार आहोत. तुम्ही हा पुन्हा व्हिडिओ बघू शकता. आणखी तुम्हाला काही आवडलं असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकता. मला पर्सनल व्हॉट्सॲपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचणी असतील तर. चांगला अभ्यास करा. आपण इथे थांबतो आहोत. थँक्यू. टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. गुड बाय.